Good morning. My name is Aryan Joshi. My name is Rishabh Singh Sidhu. And today we have got a wonderful opportunity to visit the police station. I would like to thank our school department who have given us this brilliant opportunity to visit the police station. This will be a wonderful learning experience for us as we'll get to know how the police station works and how our constables keep us safe in this city. Thank you. तुम्हाला इमर्जन्सी कॉल जर करायचं असेल तर त्या तुम्हाला येऊ शकत नाही. तुम्हाला मोठ्या पोलीस पाहिजे 112ला कॉल करायचा. 112 तिथे तुमचं लोकेशन आहे तर तुम्हाला 2 मिनिटं पोलिसांचा फोन करून काय इमर्जन्सी आहे लगेच कॉल सांगायचं. तुम्हाला लगेच पोलीस दुसऱ्या कॉलमध्ये तिथे फोन केला 5-10 मिनिटं लागेल. तुम्हाला मी पण ठाणे अंमलदार ठाण्यामध्ये जर काही तक्रार असेल तुमची काही वस्तू हरवली एखादी चोरी झाली भांडण झालं किंवा काय तुम्ही पोलीस स्टेशन तक्रार करा. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर वेगवेगळे कक्ष असतात वेगवेगळे कामं चालतात त्यानंतर ठाणे अंमलदार कक्ष ठाणे अंमलदार कक्षामध्ये एक ऑफिसर बसलेले असतात ते असतात ठाणे अंमलदार त्यांचे मदतीत असतात. तुमची काही तक्रार नोंद वगैरे करायची असेल तर ते कोण करतात ठाणे अंमलदार करतात. पोलीस स्टेशनला जाऊन तुम्हाला एक तक्रार नोंद करायचं ठाणे अंमलदार. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. मराठीमध्ये चालेल ना? महाराष्ट्र में मराठी आनी ही चाहिए. फर्स्ट प्रायोरिटी मराठी, फर्स्ट प्रायोरिटी मराठी, देन हिंदी, देन इंग्लिश. ओके. मी शॉर्टमध्ये माझा परिचय देतो. मी सिनियर पोलीस इन्स्पेक्टर उत्तम सूर्यवंशी. ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड नावाचा एक स्पेशल स्क्वॉड आहे. त्या स्क्वॉडचा मी इन्चार्ज आहे. आमच्या टीममध्ये टोटल 50 लोक आहेत, 50. आणि आमच्याकडून डॉग शोधण्यासाठी जे डॉग वापरला जातो स्निफर डॉग म्हणतात, ऐकून आहात ना? डॉग आमच्याकडे असे 5 डॉग आहेत, 5 स्निफर डॉग. आयुक्तालयामध्ये कुठंही असा बॉम्ब मिळून आला किंवा कुठं असं कोणी धमकी दिली अमुक ठिकाणी बॉम्ब ठेवलेला आहे तर त्या ठिकाणी तात्काळ जाऊन आम्ही तो बॉम्ब शोधतो आणि तो जर मिळाला तर त्याचं डिफ्यूज करायचं किंवा डिस्पोज करायचं काम ही आमची टीम करत असते. तर 1 ते 1.5 महिन्याचं पिल्लू असतं लहान, त्यावेळी तो पोलीस डिपार्टमेंटकडून चांगल्या ब्रीडचा डॉग सिलेक्ट केला जातो आणि त्याला खरेदी केला जातो. साधारणपणे 50,000पर्यंतची कॉस्ट यांची असते. हे आमचा जो डॉग आहे हा लॅब्राडोर जातीचा आहे. कोणता? लॅब्राडोर. आणि बॉम्ब शोधण्यासाठी मोस्टली लॅब्राडोर जातीचे डॉग वापरले जातात. त्याच्या मागचा उद्देश हा आहे की हा डॉग एकदम फ्रेंडली असतो. काय असतो? फ्रेंडली. आणि आम्हाला पब्लिकमध्ये याचा वापर करायचा असतो. गर्दीच्या ठिकाणी, ट्रेनमध्ये, बसमध्ये, फंक्शन प्लेस कुठं असेल, मोठा VIPची सभा असेल, अशा ठिकाणी या डॉगच्या साह्याने तपासणी होत असते. त्यामुळं हा पब्लिकमध्ये कुणालाही तो चावला नाही पाहिजे किंवा बार्क नाही केलं पाहिजे, अग्रेसिव्ह नाही झाला पाहिजे. म्हणून ही सगळ्यात शांत जी जात आहे ती ब्रीड पोलीस खात्यामध्ये बॉम्ब शोधण्यासाठी वापरली जाते. तर हा 6 महिन्याचा असताना, ऐकून घ्या, आता तुमचं लक्ष तिकडं सगळं, माझ्या लेक्चरकडे कुणाचं लक्ष नाही, बरोबर आहे? मेल हिरोची आता एंट्री झालेली आहे, बरोबर आहे? वेलकम. Okay.
इमरजेंसी में जो टीम क्विक रिस्पांस दे देते थे उसके कमांडोज आपके सामने कुछ एडवांस वेपन के साथ डेमो दे देंगे। तो केयरफुली लिसन, these commandos आर स्पेशली ट्रेंड। जब कोई इमरजेंसी या कोई बड़ा हादसा होता है तो उसी टाइम ये वही पहुंच के उनका स्किल और उनको जो स्पेशल ट्रेनिंग दिया हुआ होता है उसके हिसाब से ये कार्रवाई करते हैं। तो अभी शांति से ये सुनना है सब करते। जर असंच काही हल्ला झाला तर आमची फोर्स मूव्ह होत असते। जर टेरिस्ट अटॅक झाला तर आमच्याकडे ॲडव्हान्स वेपन असतात। तसे तर भरपूर वेपन आहेत, पण स्पेशल फोर्सला काही ॲडव्हान्स वेपन दिले गेले असते। त्यापैकी एक आहे AK-47, आपण सर्वांना ऐकलं असेल। MP5 पबजीवाल्यांना तर माहीत असेल। त्यानंतर एक आहे ग्लॉक पिस्टल आणि हा आहे टर्न ग्रेनेड। याची तुम्हाला शॉर्टमध्ये माहिती सांगतो। इकडे लक्ष द्या, ही आहे AK-47। आता हिची स्थापना झाली आहे 1949 1949। याच्यात 30 राऊंड बसतात। किती? मॅगझिन मध्ये 30 राऊंड बसतात। चालेल, बोलू नका। वापरली जाते। तर हा 6 महिन्याचं असताना ऐकून घ्या, आता तुमचं लक्ष तिकडं सगळं माझ्या लेक्चरवर कुणाचं लक्ष नाही, बरोबर आहे। मेन हिरोची आता एंट्री झालेली आहे, बरोबर आहे। चांगल्या ब्रीडचा डॉग सिलेक्ट केला जातो आणि त्याला खरेदी केला जातो। साधारणपणे 50,000पर्यंतची कॉस्ट यांची असते। हे आमचा जो डॉग आहे हा लॅब्राडोर जातीचा आहे। कोणता? लॅब्राडोर। आणि बॉम्ब शोधण्यासाठी मोस्टली लॅब्राडोर जातीचे डॉग वापरले जातात। त्याच्या मागचा उद्देश हा आहे की हा डॉग एकदम फ्रेंडली असतो। काय असतो? फ्रेंडली। आणि आम्हाला पब्लिकमध्ये याचा वापर करायचा असतो। गर्दीच्या ठिकाणी, ट्रेनमध्ये, बसमध्ये, फंक्शन प्लेस कुठं असेल, मोठं VIPची सभा असेल, अशा ठिकाणी त्या डॉगच्या साहाय्याने तपासणी होत असते। त्यामुळं हा पब्लिकमध्ये कुणालाही तो चावला नाही पाहिजे। सीट म्हटलेला आहे, बसलेला आहे तो। डाऊन डाऊन सांगितलेलं आहे। डाऊन म्हणजे खाली। रेस्ट, किक, स्ट्रेट, डाऊन, रेस्ट, रेस्ट पोझिशन, स्लिप। आगे आप थोड़ा इधर लिखा Good morning, Bhavya. Good morning. Yeah. See, tell me that since you visited this Vartaknagar police station today, how did you, enjoy this particular entire field trip?
How did you get to know everything? We got here from the bus. Then we entered the police station. There, the police madam told us several information, like gave us information related to the complaining and like how to file complaints and all. Then after that, we visited the lockup. We saw how the people in custody of the police live, and like then we saw the arms and ammunition of the police. They had a whole set of guns and different devices. Then we saw the sniffing dog, and we also learned how to know if there's a bomb or not. There were several things that the sir taught us related to that. We also saw a sniffing dog named Tiger, who sniffed out one of the bombs present in the bags. Then post that, we also learned about the commandos training us related to the guns and other things which are. Hello, Hetashvi. Good morning. Good morning, ma'am. Yeah. Since you visited this Vartaknagar police station today, I just would like to know what all you got to learn over here. As we got to learn a lot of many things which we were knowing it, and it was amazing to see. We got to learn about the trained dogs which they handle there. They have like 2 people assigned to them, which they will be taking care of 24/7, one at the night, one in the morning, and it was amazing. The dogs knew how to find out a bomb, if it's an explosive, if it's there in any of the bags or anything, that we can rescue it. Rescue team was there, and special commandos are also here, which are going to show their weapons, which are specialized and they're ultimate. So it will. Good morning, Samriddhi. Good morning. Yeah. See, today since you have visited this Vartaknagar police station, all right. So, what was your experience? How did you feel it? What did you learn here? Okay, so first of all, a big thanks to our school, which we had an experience about this. We visited Vartaknagar police station, and 8:30 a.m. we came by bus, and we had a really enriching experience. We came to know how the police station functions and how the issues are handled at various levels. We got to know about the lockup and the artillery, and it was a very nice experience. Great. Thank you, Samriddhi.